नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी व्ही जाधव, भूगोल विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. या लेक्चरमध्ये किंवा या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये भूगोल विभागातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे स्वरूप, नेचर ऑफ एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण जे विविध मुद्दे अभ्यासले या आधीच्या लेक्चरमध्ये, तर त्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेलाच आहे. तर आज आपण पर्यावरणीय परीक्षणाचे स्वरूप म्हणजे थोडक्यात त्याचं नेचर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर याआधी जे विविध मुद्दे आपण अभ्यासले ते तुम्हाला माहिती आहेतच. आज आपण हा तिसरा मुद्दा म्हणजेच पर्यावरणीय प्रभाव परीक्षण यातील प्रभाव परीक्षणाचे उद्देश आपण या आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासले आहेत. तर पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे स्वरूप आणि व्याप्ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर त्या अभ्यासताना सुरुवातीला आपण पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे स्वरूप हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे या पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे उद्देश किंवा काही उद्देश असतात ते आपण पुढील प्रमाणे आपण बघणार आहोत. तर पहिला उद्देश जो आहे तो म्हणजे विकसित प्रकल्प उभे करताना, आता विकसित म्हणजेच कसं, कुठल्याही देशाचा विकास हा साधायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. तर उदाहरणार्थ रस्ते मार्ग असेल, लोहमार्ग, उद्योगधंदे, ऊर्जा निर्मिती इत्यादींचे पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर कोणते आणि कसे परिणाम होतात याचा चिकित्सक अभ्यास हा केला गेला. चिकित्सक म्हणजे थोडक्यात बारकाईनं त्याचा अभ्यास केला गेला पाहिजेच. म्हणजे ऊर्जा निर्मिती करायची असेल तर त्याचा पर्यावरणावर काही परिणाम होतो का, किंवा उद्योगधंदे असतील त्याचासुद्धा काय परिणाम होऊ शकतो, या सर्व ज्या काही गोष्टी असतील त्याचा अगदी बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास हा त्या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे. दुसरा उद्देश म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास करताना अर्थशास्त्र, भूगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, सामाजिक शास्त्र, जीवशास्त्र इत्यादी काही असतील विषय किंवा शास्त्र असतील त्या विविध शास्त्रांची मदत ही त्यासाठी घ्यावी लागते. म्हणून पर्यावरणीय प्रभाव परीक्षण हे एक आंतरविद्याशाखीय विज्ञान आहे. आंतरविद्याशाखीय म्हणजेच काय, इंटरडिसिप्लिनरी, एकमेकांशी संबंधित असं हे शास्त्र आहे किंवा हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं विज्ञान आहे, आंतरविद्याशाखीय विज्ञान आहे. पर्यावरणावर परिणाम होत असताना सर्व समस्यांचा विचार करून त्यातूनच योग्य ते निष्कर्ष हे काढले पाहिजेत. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा पर्यावरणावर परिणाम होत असताना सर्व समस्यांचा विचार करूनच त्यातून योग्य ते निष्कर्ष म्हणजे त्या ठिकाणी काढता आला पाहिजे. तिसरा उद्देश म्हणजे आजच्या काळात मानवी क्रिया आणि पर्यावरण यांच्यात जे बदल घडून येतात त्यासाठी मानवी क्रिया व पर्यावरण यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास केला जात असल्याने आणि त्यातून नव्याने निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास पर्यावरणीय प्रभाव परीक्षणात केला जातो. म्हणून त्याचं स्वरूप हे परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील आहे म्हणजेच कसं, मानव किंवा मानवी क्रिया आणि पर्यावरण यांचा संबंध आहे, म्हणजे ते एकमेकावर अवलंबून आहेत. म्हणजे मानवाने समजा उद्योगधंदे सुरू केले त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, म्हणजेच त्या ठिकाणी पर्यावरणावर जर समजा परिणाम होत असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परिणाम घडून ते परिवर्तन घडून येईल. म्हणजे ते चांगलं असेल का वाईट असेल हे म्हणजेच त्या ठिकाणी परिवर्तन घडून येईल. म्हणजे वनसंपदा असेल त्यावर सुद्धा त्याचा परिणाम होईल, प्राणी संपदा, म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी त्याचा परिणाम कशा प्रकारे होऊ शकतो पर्यावरणावर होत असेल, म्हणजेच ते स्वरूप परिवर्तनशील आहे, परिवर्तनशील आहे या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढचा उद्देश म्हणजेच मानवाच्या अतिरेकी वर्तनामुळे पर्यावरणात जे बदल घडून आले आहेत ते सहजासहजी न भरून येत असल्याने व मानवी विकास सतत होत असल्याने कालांतराने पर्यावरण मानवाला त्याची झालेली हानीची शिक्षा कशा प्रकारे देता येईल हे सांगणे कठीण असल्यामुळे आत्ताच मानवाला जागृत होऊन त्याच्या वर्तनात आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे. आता साधंसुद्धा आहे या ठिकाणी मानवाचं अतिरेकी वर्तन म्हणजेच जी निसर्गानं साधनसंपत्ती उपलब्ध करून दिली असेल
तिचा अतिरेकी वापर, त्या अतिरेकी वापरामुळे म्हणजे विकासाच्या हव्यासापोटी त्याचा अतिरेकी वापर होतो आणि त्याचा परिणाम हा त्याला भोगावा लागतो. म्हणजेच पर्यावरणावर काय त्याचा परिणाम होत असेल किंवा साधनसंपदेवर काय परिणाम होत असेल, म्हणजे विविध प्रकारची साधनसंपदा आहे आणि त्याची शिक्षा म्हणून म्हणजेच कालांतराने पर्यावरणावर त्याचे अनेक परिणाम होतात आणि त्याची जी हानी होते त्याची शिक्षा म्हणून काय शिक्षा होईल हे सांगणं कठीण आहे. आणि म्हणून आज जर आपण बघितलं तर अशा अनेक प्रकारच्या महामारी असतील किंवा विविध प्रकारच्या साथी असतील, या येऊन गेलेल्या आहेत, येऊ घातलेल्या आहेत किंवा काही चालू आहेत. उदाहरणार्थ करोना ही एक सुद्धा आत्ताची साथ जी आहे, महामारी जी आहे, हे त्याचाच परिणाम आहे हे आपल्या ठिकाणी सांगता येतं. म्हणजेच त्यासाठी आत्ताच मानवाला जागं झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे आणि त्याच्या वर्तनामध्ये त्याने बदल घडून आणला पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी बदल घडून आणणं म्हणजेच काय, त्याचा जे अतिरेकी किंवा अतिरेक आहे तो कुठेतरी त्याने थांबवला पाहिजे, कमी केला पाहिजे आणि त्यातून किंवा ज्या शिक्षा मानवाला भोगाव्या लागतील भविष्यात त्यातून त्याची सुटका निश्चितच होऊ शकेल. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा उद्देश म्हणजे नियोजनकर्त्यांना पर्यावरणाचे मानवावर व मानवी क्रियांचे पर्यावरणावर कोणते दुष्परिणाम होतात व ते टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करावी याचे मार्गदर्शन पर्यावरणीय प्रभाव परीक्षणात केले आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा जर आपण बघितलं या उद्देशामध्ये शेवटच्या, तर पर्यावरणाचे मानवावर काय परिणाम होतात किंवा मानवी क्रियांचे पर्यावरणावर कोणते दुष्परिणाम होतात ते जर टाळायचे असतील तर त्यासाठी कोणती उपाययोजना करणं हे आवश्यक आहे, त्याविषयी मार्गदर्शन किंवा जे काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या किंवा त्याची उपाययोजना असेल किंवा त्याविषयी मार्गदर्शन असेल हे त्या ठिकाणी त्याला झालं पाहिजे. म्हणजेच पर्यावरणीय प्रभाव परीक्षणामध्येच या सर्व गोष्टी त्या ठिकाणी येतात. अशा प्रकारे या पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे उद्देश या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाची व्याप्ती. तर या व्याप्तीमध्ये आपण जर बघितलं पहिला मुद्दा तो म्हणजेच पर्यावरण आणि मानवी विकास या परस्पर पूरक क्रिया आहेत. म्हणजेच पर्यावरण व मानवी विकास हा परस्पर पूरक गोष्टी आहेत. म्हणजे पर्यावरण उदाहरणार्थ साधंसुद्धा जर आपण बघितलं, पर्यावरण अनुकूल असेल तर मानव आपला विकास सहजासहजी त्या ठिकाणी करू शकतो आणि प्रतिकूल असेल तर त्याला त्या ठिकाणी आपला विकास करणं हे सहजासहजी शक्य, म्हणजे परस्पर पूरक आहेत त्या. परंतु मानवी विकास होत असताना मानवाने पर्यावरणावर आघात केलेला दिसतो. म्हणून विज्ञानाच्या साहाय्याने पर्यावरण संतुलन कसं टिकवता येईल हा पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचा मुख्य हेतू आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या विकासाबरोबरच त्याने त्या पर्यावरणाचं संतुलनसुद्धा टिकवलं पाहिजे. दुसरा म्हणजेच पर्यावरणाचा सतत होणारा ऱ्हास किंवा नाश आणि त्याचे दुष्परिणाम काय होतील व यांचे दूरगामी परिणाम कसे होतील याची जाणीव मानवाला करून देणं हा सुद्धा एक हेतू या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच दुष्परिणाम काय होतील याची जाणीव मानवाला करून दिली पाहिजे, हा सुद्धा यामध्ये पर्यावरणीय प्रभाव परीक्षणातील महत्त्वाचा हेतू आहे. तिसरा म्हणजे मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करून मानवी कल्याणासाठी पर्यावरण संवर्धन कशा प्रकारे करता येईल याचं सूक्ष्म परीक्षण करणं महत्त्वाचं आहे. मानव आणि पर्यावरण यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि मानवी कल्याणासाठी पर्यावरणाचं संवर्धन कसं करता येईल याचा सुद्धा अभ्यास केला गेला पाहिजे. त्यानंतर चौथं म्हणजे नियोजनकर्त्यांनी प्रकल्पाची चाळणी करून त्याची धोरणे, उद्देश, योजना आणि कार्यक्रम याचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर पाचवा उद्देश म्हणजे मानवाचा विकास साधण्यासाठी कमी प्रमाणात किंवा पर्यायी साधन संपदांचा वापर होणे आवश्यक आहे आणि तसं जर झालं नाही तर भविष्यामध्ये साधन संपत्तीची तीव्र टंचाई ही निर्माण होईल. म्हणून निसर्गात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीचे संवर्धन व जतन करणं गरजेचं आहे. त्यासाठी पर्यावरणीय प्रभाव परीक्षण हे अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरतं. म्हणजेच
भविष्यामध्ये जर आपल्या ती साधनसंपत्ती टिकवून ठेवायची असेल तर तिचा कमीत कमी वापर किंवा त्यासाठी पर्यायी साधनसंपदा ही वापरली गेली पाहिजे. आणि तसं जर झालं तर हे पर्यावरणीय संतुलन जे आहे ते सुद्धा टिकून राहू शकतं. आणि आपण जर अतिरेकी वापर केला तर टंचाई निर्माण होईलच भविष्यात आणि पर्यावरणीय संतुलनसुद्धा त्या ठिकाणी बिघडू शकतं. म्हणून त्याचं गोष्टींचं सर्व सूक्ष्म असं परीक्षण करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे शेवटचा व्याप्तीमधील पॉईंट जर आपण बघितला या ठिकाणी, वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. म्हणून पर्यावरणाचा समतोल सावरण्यासाठी पर्यावरणीय प्रभाव परीक्षण हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच या ठिकाणी यातून आपल्याला असं लक्षात येतं की वाढती लोकसंख्या असेल, शहरीकरण असेल, मोठ्या प्रमाणावर होणारा औद्योगिकरण असेल, म्हणजेच यामुळे या पृथ्वीवरील सजीवसृष्टी म्हणजे मानव किंवा मानवेतर जी सजीवसृष्टी आहे, छोटे मोठे प्राणी असतील किंवा अगदी सूक्ष्म प्राणी असतील, त्यांचं अस्तित्वसुद्धा काय झालं धोक्यात आलेलं आहे. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणीय प्रभाव परीक्षण या ठिकाणी महत्त्वाचं आहे हे आपल्या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पर्यावरण प्रभाव परीक्षण करताना खालीलप्रमाणे परीक्षण हे प्रामुख्याने करता येतं किंवा केलं जाऊ शकतं. तर त्यासाठी पर्यावरण प्रभाव परीक्षणाच्या काही पायऱ्या या ठिकाणी या सांगितलेल्या आहेत. तर पहिली पायरी जी आहे ती म्हणजे प्रकल्प चाळणी. आता प्रकल्प चाळणी म्हणजे काय, नियोजनकर्ते जे आहेत त्यांनी अगदी चाळणी म्हणजे काय थोडक्यात, तर ते अगदी आपण जसं कुठलंही धान्य असेल ते जसं चाळून घेतो, चांगलं धान्य किंवा त्यातून वाईट म्हणजे खराब धान्य वगैरे त्या चाळणीतून जसं बाजूला निघतं, तसंच त्याची धोरणे, योजना, उद्देश किंवा कार्यक्रम ठरविताना अगदी शास्त्रीय पद्धतीनं त्याचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी तो जर अगदी शास्त्रीय पद्धतीने जर अभ्यास केला, चाळणी लावून अभ्यास केला, तर त्या ठिकाणी त्याचे दुष्परिणाम जे पुढे भविष्यात होणार आहेत ते कमी प्रमाणात होतील किंवा त्याचा तीव्रता अतिशय कमी असेल हे या ठिकाणी सांगता येतं. दुसरी पायरी म्हणजे प्रकल्प व्याप्ती. आता प्रकल्पाची जी व्याप्ती आहे, स्कोप जो आहे, आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तो अतिशय प्रगत किंवा आधुनिक असणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या परिसराला, संबंधित प्रदेशाला, भौगोलिक क्षेत्राला त्यापासून काय फायदे होणार आहेत, त्या प्रदेशाचा कशा प्रकारे विकास होईल हे सुद्धा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी पायरी म्हणजे पर्यायी साधनांचा शोध. आता उदाहरणार्थ जी ऊर्जा साधने आहेत, आपण कुठल्याही प्रकल्पासाठी ऊर्जा साधने वापरतो, त्याचीसुद्धा म्हणजे त्याची गरजच असते. त्यासाठी आपण जी नाशवंत ऊर्जा साधने वापरतो त्याऐवजी पर्यायी साधनांचा वापर हा केला गेला पाहिजे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी असेल किंवा सोलर एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, यासारख्या साधनांचा वापर आपण केला पाहिजे. किंवा कच्चा माल म्हणूनसुद्धा जो आपण वापरतो निसर्गातील, तो सुद्धा आपण वापरताना उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण जंगल संपत्ती किंवा वनसंपत्ती वापरले तर त्या ठिकाणी ती तोडल्यानंतर किंवा ते काढल्यानंतर एक झाड तोडलं तर आपण त्या ठिकाणी परत 2 झाडं लावली, म्हणजे पर्यायी साधनांचा शोध. म्हणजे त्या ठिकाणी त्याला परत नवीन साधनं ही त्या ठिकाणी तयार होतील. प्रकल्प वर्णन पुढची पायरी म्हणजे आता प्रकल्पाचं वर्णन हे योग्य प्रकारे त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. म्हणजे शासन असेल किंवा त्या ठिकाणचा समाज असेल, त्यांना योग्य प्रकारे त्याचं वर्णन करून सांगितलं पाहिजे. त्यानंतर पुढची पायरी म्हणजे पर्यावरण आधार. आता कुठलाही प्रदेश असेल त्या ठिकाणचं पर्यावरण हे भिन्न स्वरूपाचं असतं, म्हणजे सर्वच ठिकाणी सारख्या प्रकारचं पर्यावरण हे असू शकत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी पर्यावरणाचा आधार हा तो प्रकल्प सुरू करण्यासाठी हा घेणं गरजेचं असतं. म्हणजेच ते पर्यावरण त्याला अनुकूल आहे की नाही की प्रतिकूल आहे याचासुद्धा विचार करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर परिणामांची ओळख. आता परिणाम, तो प्रकल्प सुरू केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील ते सुद्धा पटवून देणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचे परिणाम तीव्र होतील का अगदी कमी करण्याचा त्या ठिकाणी
हा प्रयत्न असतो. म्हणजेच कशा प्रकारचे परिणाम होतील भविष्यात ते सुद्धा त्या ठिकाणी शास्त्राला आणि त्या ठिकाणच्या समाजाला पटवून दिलं पाहिजे. हे त्या ठिकाणी त्याची ओळख करून दिली पाहिजे. हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अशी ही पायरी आहे. त्यानंतर परिणामांचे भविष्य. आता परिणाम म्हणजे भविष्यात होणारे परिणाम हे कसे असतील हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा अपघात झाला तर त्या आजूबाजूच्या प्रदेशातील लोकांना किंवा त्या ठिकाणचं वातावरण असेल, त्या वातावरणाला किती हानी पोहोचेल, त्याचे काय परिणाम होतील भविष्यात, हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. म्हणजे समजा एखादा अपघात झाला तर त्याचे अतिशय वाईट परिणाम होणार असतील तर लोक त्या ठिकाणी साहजिकच विरोध करतील. म्हणून त्या परिणामांचं भविष्य लोकांनासुद्धा त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ अनेक अशा घटना घडतात भविष्यामध्ये, त्याचे अनेक दुष्परिणाम झालेले आपले म्हणजे पाण्यावर असतील, जमिनीवर असतील किंवा पर्यावरणावर असतील होत असतात. असे ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होतात. आणि त्याचबरोबर परिणामांचं महत्त्व. आता परिणामांचं महत्त्व म्हणजे साहजिकच त्या प्रदेशाच्या दृष्टीने तो प्रकल्प फायदेशीर असतो. कसा फायदेशीर आहे हे त्या ठिकाणी पटवून म्हणजे उदाहरणार्थ त्या प्रदेशाचा विकास होईल, लोकांना रोजगार मिळेल, रस्ते चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी होतील किंवा अनेक प्रकारच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतील या प्रकल्पामुळे. म्हणजे अशा अनेक प्रकारचे फायदे आहेत. म्हणजे भविष्यात त्या ठिकाणी त्याचं काय महत्त्व किंवा कशा प्रकारे त्याला महत्त्व प्राप्त होईल हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि पुढची पायरी म्हणजे परिणामांचे मूल्यमापन व परीक्षण. आता जे परिणाम होणार आहेत त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे आणि परीक्षण झालं पाहिजे. म्हणजेच त्या परिणामांचं मूल्यमापन म्हणजे अभ्यास करणे, त्याचं परीक्षण करणे, म्हणजे त्याचं परीक्षण करून सतत परीक्षण करून त्याचे काय परिणाम होतील हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. त्यानंतर लोकसहभाग व संपर्क. आता हे प्रकल्प उभे करताना म्हणजे उदाहरणार्थ एखादा MIDC सारखा प्रकल्प असेल मोठा तर त्याचा निश्चितच त्या प्रदेशाला फायदा होतो. परंतु त्या प्रकल्पामध्ये लोकांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि संपर्क म्हणजेच काय, त्यासाठी लोकांशी संपर्क असावा लागतो त्या भागातील. म्हणजे त्या ठिकाणी अगदी साधा समाज असेल किंवा त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील यांच्याशी सुद्धा संपर्क असणं हे गरजेचं असतं. म्हणजे लोकसहभागातून त्या ठिकाणी तो प्रकल्प उभा केला तर जास्तच फायदेशीर ठरतो. नाही तर भविष्यात लोक किंवा तो समाज त्याला एखाद्या वेळेस विरोधही करू शकतो. म्हणून लोकांचा सहभागातून जर प्रकल्प उभा झाला तर निश्चितच त्या प्रदेशाला तो फायदेशीर ठरतो. त्यानंतर परिणामांच्या विधानांची मांडणी. आता जे परिणाम होतील त्याची मांडणी त्या ठिकाणी केली पाहिजे, तरच तो प्रकल्प हा त्या ठिकाणी यशस्वीपणे त्या ठिकाणी उभा राहू शकतो. निष्कर्ष. आता या सर्व गोष्टीतून किंवा सर्व पायऱ्यातून काय निष्कर्ष निघेल, म्हणजेच त्या भागाचा किती विकास होऊ शकेल, किती तोटा होऊ शकेल किंवा पर्यावरणावर किंवा नैसर्गिक पर्यावरणावर त्याचा काय परिणाम, म्हणजे या सर्व गोष्टींचा निष्कर्ष त्या ठिकाणी हा काढता आला पाहिजे. आणि या सर्व पायऱ्या आणि निष्कर्ष सर्व गोष्टी काढून त्याचा अहवाल हा तयार केला गेला पाहिजे आणि त्यातून तो प्रसिद्ध केला गेला पाहिजे. म्हणजेच लोकांना किंवा त्या ठिकाणच्या समाजाला त्या अहवालाची माहिती मिळाली पाहिजे. आणि शेवटची पायरी म्हणजे भविष्याची तपासणी. भविष्याची तपासणी म्हणजे त्यामध्ये हेच सांगता येईल आपल्याला की भविष्यामध्ये या प्रकल्पामुळे आपल्याला काय काय फायदे झाले, काय काय तोटे झाले हे त्या ठिकाणी सांगणं हे गरजेचं आहे. म्हणजेच भविष्याची तपासणी करून त्या ठिकाणी या ज्या प्रभाव परीक्षणाच्या पायऱ्या आहेत या आपल्या अशा प्रकारच्या पायऱ्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच वरीलप्रमाणे पर्यावरण प्रभाव परीक्षण करण्यासाठी प्रामुख्याने पुढील पद्धतीचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. म्हणजेच आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या प्रभाव परीक्षणाचे स्वरूप आणि व्याप्तीमध्ये तर आपण ज्या पद्धती आहेत म्हणजेच प्रामुख्याने ज्या कोणकोणत्या पद्धती आपण वापरतो त्या आपण पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. तर आपले काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही मला माझ्या मेलवरती किंवा प्रत्यक्ष फोन करून तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद. थँक्स.